नमस्कार, आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तेलाचा एक थेंबाचाही वापर न करता आज मी नाश्ता बनवणार आहे। ज्यांना तेलकट खायचं नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। आज मी रवा व पोह्यांपासून स्पंज डोसा बनवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण बघा। अगदी कमी साहित्यात हा डोसा तयार होतो। त्यासाठी मी पाऊण वाटी पोहे घेतलेले आहे। पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 पाण्याने। त्याच वाटीने 1 वाटी भरून मी रवा घेतलेला आहे। रवा जाड किंवा बारीक असला तरी चालेल, कारण हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर मी 4 लिंबाचा रस घेतलेला आहे। तुमच्याकडे दही असेल तर दही अर्धी वाटी टाका व पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हा डोसा खायला खूपच छान होतो, तुम्ही एकदा नक्की करून बघा। हे मिश्रण छान मिक्स झालं आहे। आता आपण 10 मिनिटांसाठी ते झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत मी चटणी तयार करून घेत आहे। त्यासाठी मिरच्या, लसूण व कढीपत्ता घेतलेला आहे। शेंगदाणे व फुटाण्याची डाळ पण घेतलेली आहे। फुटाण्याची डाळ नसेल तर हरभऱ्याची डाळ भाजून घालावी। थोडंसं पाणी घालून ही चटणी छान बारीक करून घ्यायची आहे। तर बघू शकता खूप छान आपली बारीक झालेली आहे चटणी। आता ही एका वाटीमध्ये काढून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। आता छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ही चटणी चवीला खूपच छान लागते। या चटणीला आता आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी पळीमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता व लाल मिरच्या टाकून घेतले आहे व छान अशी फोडणी दिलेली आहे। तर आता रवा व पोह्याचे मिश्रण छान भिजलेले आहेत। आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण छान पेस्ट तयार करून घेणार आहोत। आपण थोडं थोडं पाणी घालून हे 2 बॅचमध्ये पेस्ट करून घेणार आहोत। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघू शकता याप्रमाणे आपण छान पेस्ट करून घेतलेली आहे। यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे आणि यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा टाकत आहे। तुमच्याकडे इनोचं पॅकेट असेल तर इनो टाका। आता हे मिश्रण एकसारखे मिक्स करून घेऊया। आता मी नॉनस्टिकचा तवा तापायला ठेवला आहे। तवा छान तापलेला आहे। मी त्यावर डोसा घालून घेत आहे आता। तर बघू शकता हे मिश्रण किती छान पसरत आहे। तर बघू शकता आपल्या डोशाला किती छान जाळी पडत आहे। वरची बाजू छान सुकू द्यायची आहे। तर बघू शकता आपला डोसा किती छान भाजलेला आहे। कलर देखील किती सुंदर आलेला आहे। हा डोसा एका साईडने भाजतात, तुम्हाला गरज वाटली तर दुसऱ्या साईडने पण भाजून घ्या। तर बघू शकता आपले किती छान जाळीदार डोसे तयार झालेले आहे। चटणीसोबत तर खूपच छान लागतात। तुम्ही एकदा नक्की करून बघा। एकदा केले तर नक्की पुन्हा पुन्हा करून बघाल तुम्ही। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलवर भरपूर सारे रेसिपी आहेत, त्या नक्की बघा। धन्यवाद।